नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे। आपण इतिहासाचा दुसरा घटक सुरू केला आहे। दुसरा घटक थोडासा मोठा असल्यामुळं त्याचे 3-4 भाग होतील। तर पहिल्या भागामध्ये आपण हा इतिहास लेखन भारतीय परंपरा या घटकामधला पहिला मुद्दा सुरू केला होता, भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल 2.1, आणि त्यामधला थोडी प्रस्तावना आणि त्यातला एक मुद्दा आपण संपवला होता, तो म्हणजे प्राचीन काळातील इतिहास लेखन। त्याचबरोबर मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाचा थोडासा भाग आपण कलहंडचा त्या ठिकाणी घेतलेला होता। ज्या विद्यार्थ्यांनी भाग 1 पाहिला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवरती क्लिक करून भाग 1 पहा आणि मग भाग 2 पाहायला सुरुवात करा। तर आपण भाग 2ला सुरुवात करतोय। भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल कशा पद्धतीनं झाली आणि अतिशय प्राचीन कालखंडापासून ही परंपरा भारतामध्ये आहे, त्याचे पुरावे देखील आपल्याला हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेले आहेत, याचा देखील अभ्यास आपण पाठीमागच्या भागामध्ये केलेला होता। त्याचबरोबर प्राचीन काळातील इतिहास लेखन आणि त्यामध्ये कोणकोणत्या लेखकांचं किंवा इतिहासकारांचं योगदान होतं हे देखील आपण बघितलं। आता आपल्याला मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन पाहायचं आहे आणि या मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनामध्ये आता मध्ययुगीन कालखंड हा 7व्या-8व्या शतकापासून सुरू होतोय। तुम्हाला माहिती आहे 7वीचा अभ्यासक्रम हा मध्ययुगीन कालखंडावरतीच अवलंबून आहे। या कालखंडामध्ये इतिहास लेखनाला परकीय संस्कृतीचा गंध असलेला आपल्याला दिसतो। आता हे असं का, तर इराण आणि अफगाणांवरून जी आक्रमणं झाली त्या आक्रमणांमुळं भारतीय संस्कृती आणि इराण अफगाणी संस्कृती किंवा अरबी संस्कृती या दोन्ही संस्कृती एकत्र आल्या आणि त्याचं संक्रमण या संस्कृतीवरती झालेलं आपल्याला दिसतं। त्यामुळं साहजिकच जसं शिल्पकलेवरती संक्रमण जाणवतं, आपल्याला कलेवरती संक्रमण जाणवतं, तसंच इतिहास लेखनामध्ये देखील हे संक्रमण जाणवतं आणि त्याचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे। मग कलहंडच्या बाबतीत आपण जाता पाठीमागच्या भाग 1 मध्ये बघितलं होतं बघा की इसवी सन 12व्या शतकात राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ या कलहंड यांनी लिहिलेला होता। इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे आणि त्याच्या आधुनिक संकल्पनेची कल्पना आपल्याला त्याच्या या राजतरंगिणी या ग्रंथावरून येते। द सॉगा ऑफ द किंग ऑफ काश्मीर, काश्मीरच्या राजावरती आणि त्याच्या राज्यकारभाराचं वर्णन करणारा हा ग्रंथ त्यानं यामध्ये लिहिला। पण अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने लेखन कसं असावं त्याचं ज्वलंत उदाहरण या राजतरंगिणी ग्रंथावरून आपल्याला जाणवतं। मग तत्कालीन नाणी, कोरीव लेख, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राज्यकुळांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून हा ग्रंथ कलहंड याने तयार केलेला आहे। त्यामुळे इतिहासकारांना हा एक चांगला संदर्भ ग्रंथ म्हणून त्या ठिकाणी उपयोग त्याचा होऊ शकतो। त्यानंतर मध्ययुगीन कालखंडातील एक महत्त्वाचा इतिहासकार, त्याचं नाव आहे झियाउद्दीन बर्नी। त्याचं नाव आहे झियाउद्दीन बर्नी। आता या झियाउद्दीन बर्नीनं तारिख-ई-फिरोजशाही या नावाचा एक ग्रंथ लिहिला। आता या ग्रंथामध्ये होतं काय किंवा त्यानं या ग्रंथाच्या माध्यमातून काय मत मांडलं ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे। तर त्यानं मत काय मांडलं, तर तत्कालीन इतिहासकारांचं कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचं आणि त्यांच्या कल्याणकारी धोरणांचं वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचं, चुकीच्या धोरणांचं चिकित्सक विवेचनही करायला हवं। जसं आधुनिक पत्रकारितेमध्ये, आधुनिक लेखनामध्ये लोकशाहीला विशेष महत्त्व किंवा लोकशाहीमध्ये लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि प्रत्येकाला बोलण्याची संधी त्या ठिकाणी मिळते। राज्यकारभार चांगला चालला असेल तर त्याच्यावरती टिप्पणी करता येते आणि राज्यकारभारामध्ये जर काही दोष असतील तर त्याच्यावरती ही टीका टिप्पणी करता येते। हे लोकशाहीमध्ये आत्ता आपण बघताना दिसतोय, पत्रकारितेमध्ये आपल्याला ते जाणवतं। पेपर्समध्ये किंवा न्यूज चॅनलवरती आपल्याला प्रत्यक्ष सरकारवरती देखील टीका करणारी लोक प्रखरपणे आपलं मत मांडतात आणि तो त्यांचा स्वाभाविकच संविधानाने दिलेला हक्क आहे। पण हाच विचार मध्ययुगीन कालखंडात देखील होता की इतिहासकारानं याच पद्धतीनं आपलं मत मांडावं, आपलं लेखन करावं। मग राजा
योग्य कार्य करत असेल तर त्याची स्तुती करावी, कौतुक करावं. जर त्याच्या काही चुकीच्या गोष्टी राज्यकारभारामध्ये जाणवल्या तर त्याच्यावरती देखील त्या ठिकाणी मत व्यक्त करावं निर्भीडपणे. त्याशिवाय तो इतिहासकार योग्य पद्धतीने इतिहास लिहू शकत नाही आणि एक वस्तुनिष्ठ इतिहास तो त्या ठिकाणी होत नाही. म्हणून या तारिकी फिरोजशाहीमध्ये झियाउद्दीन बर्नी काय म्हणतोय की तत्कालीन इतिहासकाराचं कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणाचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही आपल्याला करायला हवं. त्याचबरोबर एवढंच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात आपल्याला घ्यायला हवा, असं मत झियाउद्दीन बर्नी याचं होतं. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली आणि इतिहासकार बहुअंगाने विचार करायला त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणावरती इतिहास लेखन व्याप्त झालं किंवा व्याप्ती इतिहास लेखनाची मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आपल्याला दिसते. त्यानंतर मुघल इतिहासकार, आता मुघल कालखंड तुम्हाला माहिती आहे की बाबरानं भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया घातला आणि तो मुघल सत्तेचा संस्थापक देखील मानला जातो. मग त्याच्या कारकिर्दीमधले किंवा मुघल सत्ताधीशांच्या कारकिर्दीमध्ये कोणकोणते इतिहासकार होऊन गेले, त्यांचं काय मत होतं हे आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. म्हणजे फक्त आणि फक्त राजाच्या बाजूनं, सत्ताधीशाच्या बाजूनं, सत्ताधाऱ्याच्या बाजूनं त्या ठिकाणी इतिहास लेखन करणं यांना महत्त्वाचं वाटत होतं. त्यामुळे याच्यावरून आपल्याला असं दिसून येतं की या इतिहासकारांचे लेखन आहे ते लेखन फक्त व्यक्तिनिष्ठ पद्धतीचं लेखन आपल्याला याच्या वाक्यावरून आपल्याला जाणवेल. तर या मुघल इतिहासकारांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धत ही सुरू झालेली आपल्याला दिसते. इतिहास लिहिताना फक्त लेखनच महत्त्वाचं नाही तर त्याच्याबरोबर चित्रांचा अंतर्भाव देखील करणं महत्त्वाचं असं या इतिहासकारांना वाटलं असावं. त्यामुळं त्यांच्या इतिहासामध्ये सुंदर चित्रांचा देखील समावेश झालेला आपल्याला दिसतोय. आता त्यानंतर बाबरानं ज्यावेळेस भारतावरती आक्रमण केलं त्यावेळेस बाबरानं मुघल सत्तेचा पाया भारतामध्ये घातला आणि त्याला लिहिण्याचा किंवा साहित्याचा देखील गंध होता, छंद होता आणि त्यानं स्वतःचं चरित्र देखील त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. या स्वतःच्या चरित्रामध्येच म्हणजे बाबराचं जे आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्रामध्ये काय काय गोष्टी आणि कोणकोणत्या गोष्टींचा उहापोह केला आहे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर बाबराचं जे आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्राला तुझुक ए बाबरी असं म्हणतात. काय म्हणतात? तुझुक ए बाबरी असं म्हणतात. हा प्रश्न रिकाम्या जागेसाठी विचारला जाऊ शकतो किंवा संकल्पना चित्रामध्ये देखील हे विचारलं जाऊ शकेल. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही आपल्या वहीमध्ये इतिहासकार आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ यांचा एक चार्ट करा आणि त्या चार्टला रोजच्या रोज नियमितप्रमाणे एक 8-10 दिवस तुम्ही जरी वाचला तरी सगळ्या इतिहासकारांनी त्यांच्या ग्रंथांची नावं तुमच्या लक्षात राहतील. तर बाबराचं आत्मचरित्र तुझुक ए बाबरी या ग्रंथामध्ये तो जो ज्यावेळेस आक्रमण भारतावरती केलं आणि जी युद्ध त्याला करावं लागली भारतामध्ये, तर त्या युद्धामध्ये त्यानं जे काय पाहिलं त्याची वर्णनं त्यानं त्याच्या ग्रंथामध्ये केले. यामध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णनं, त्याचबरोबरीने त्याला प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णनं असतील, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज काय आहेत, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचा देखील समावेश या बाबराच्या तुझुक-ए बाबरीमध्ये आपल्याला बघायला भेटतो. एक निरीक्षणात्मक लेखन बाबराचं आहे असं याच्यावरून आपल्याला दिसून येतो. बाबराचं आत्मचरित्र कोणतं? तर तुझुक-ए बाबरी. त्यानंतर पुढचा इतिहासकार आहे अबुल फजल. अबुल फजल. आता अबुल फजलनं अकबरनामा लिहिला. अकबरनामा म्हणजे सम्राट अकबरावरती आधारित असलेला त्याचा हा ऐतिहासिक ग्रंथ अकबरनामा अबुल फजल याने लिहिलेला आपल्याला दिसतोय. आता यामध्ये इतिहास लेखनाच्या चिकित्सक लेखनाच्या दृष्टीने हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचं काळजीपूर्वक केलेलं संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी हे महत्त्वाचे वैशिष्ट्य या अबुल फजलचे याच्यावरून आपल्याला दिसते. अबुल फजलनं जरी मुघल कालखंडामध्ये हे इतिहास लेखन केलं असेल तरी स्तुती अकबराची केली असणार आहे त्यामध्ये, परंतु
अतिशय चिकित्सकपणे, आता सम्राट अकबर याची कारकीर्द देखील महत्त्वाची संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये आहे. संपूर्ण मुघल सम्राटांमध्ये अकबराचा राज्यकारभार करण्याची पद्धत ही अतिशय वेगळ्या पद्धतीची होती. त्यामुळे त्याने ज्या अबुल फजलनं ज्या नोंदी इतिहास लेखनामध्ये केलेल्या आहेत त्या अतिशय चिकित्सकपणे आणि योग्य पुराव्यांचा आधार घेऊन पुराव्यांची प्रत्यक्ष छाननी करून त्यानं लेखन केलेलं यातनं आपल्याला दिसतं. त्याची संशोधन पद्धती ही पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असं मानलं जातं. कोणताही पूर्वग्रह मनामध्ये त्याच्या नव्हता. जसं कोणताही लेखक जर घेतला तर त्याचं लेखन करत असताना एखाद्या व्यक्तीवरती जर लेखन करायचं असेल तर तो व्यक्ती कसा आहे याची जर अगोदरच आपण संकल्पना केली तर त्याच पद्धतीनं पुढचं लेखन होत जातं. हे दोन्ही बाजूनं ते लेखन केलं जात नाही. आणि म्हणून इतिहासकारानं किंवा लेखकानं कोणताही पूर्वग्रह मनामध्ये ठेवायचा नसतो कोणत्याही व्यक्तीविषयी लिखाण करत असताना. याच पद्धतीनं या अबुल फजल यांनी लेखन केलेलं आपल्याला यातनं दिसते. कोणताही पूर्वग्रह मनामध्ये न ठेवता जे काही सत्य वस्तुस्थिती आहे, जे वास्तव आहे, त्या वास्तववादी लेखनशैलीचं उदाहरण तुम्हाला या अकबरनामामध्ये बघायला मिळेल. त्यानंतर पुढचा एक ऐतिहासिक लिखित साधनामध्ये आपण वाचन केलेलं बघा इयत्ता 7वीमध्ये बखर. मध्ययुगीन कालखंडातलं एक महत्त्वाचं ऐतिहासिक लिखित साधन, इतिहास लेखनाचं महत्त्वाचं साधन ते म्हणजे बखर. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाचा एक चांगला नमुना बखरीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसतोय. मग आता बखरीमध्ये कोणकोणत्या बखरी महत्त्वाच्या आहेत? आता बखर म्हणजे काय तर खबर. बखर म्हणजे काय? खबर. ज्या खबरी किंवा जे घडलं त्याचं जे लिखाण केलं जातं त्याला बखर असं म्हटलं जातं. खबरीच्या स्वरूपामध्ये असा त्याचा अर्थ मानला जातो. तो आपण 7वीला देखील अभ्यासलेला आहे. तर बखरी कोणकोणत्या आहेत ते आपल्याला या मुद्द्यामध्ये बघायचं आहे. ऐतिहासिक साहित्यातील हा एक महत्त्वाचा प्रकार. त्यामध्ये शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचं लेखन आपल्याला या बखरीमध्ये वाचायला मिळतं. त्यामुळे मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी बखर हे अतिशय महत्त्वाचं साधन मानलं जातं. त्यासाठी हेच महत्त्वाचं कारण आहे. मग काही महत्त्वाच्या बखरी आहेत. त्या बखरी कोणकोणत्या? तर सभासद बखर. तर सभासद बखर ही कुणी लिहिली? तर कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही सभासद बखर लिहिली. आणि यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती आहे. म्हणजे राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये ही बखर लिहिली. लक्षात घ्या, छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये. आता छत्रपती राजाराम महाराज कोण तर तुम्हाला माहिती आहे. कोल्हापूरची गादी त्यांना जी मिळालेली होती ते राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये ही बखर लिहिली गेली. आणि याच्यामध्ये संपूर्ण शिवचरित्र आणि शिवकालीन कालखंड याच्यामध्ये मांडलेला आहे. आणि शिवछत्रपतींचा अभ्यास करायचा असेल तर ही बखर आपल्याला उपयोगी ठरू शकते. अशी ही सभासद बखर जी कृष्णाजी आनंद सभासद यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर पुढची बखर आहे ती म्हणजे भाऊसाहेबांची बखर. आता या भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. कशाचं वर्णन आहे? पानिपतच्या लढाईवरती. म्हणजे पानिपतमध्ये जे तिसरं युद्ध पानिपत झालं मराठी आणि अब्दाली यांच्यामधलं त्याचं पूर्ण वर्णन भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये बघायला मिळतं. आता ही बखर कोणी लिहिली याच्यावरती थोडेसे वादविवाद आहेत. काय वादविवाद आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. बघूया. भाऊसाहेबांची बखर. भाऊसाहेबांची बखर याविषयी जर सांगायचं झालं तर ही मराठी भाषेतील एक प्रसिद्ध बखर आहे. आणि मराठी वाङ्मय इतिहासातील अत्यंत लालित्यपूर्ण त्याचबरोबर श्रेष्ठ वाङ्मय गुणांनी युक्त असणारी नावाजलेली बखर म्हणजे भाऊसाहेबांची बखर होय. मग या बखरीच्या कर्त्याबद्दल म्हणजे ज्या बखर लिहिलेल्या आहे त्याच्याबद्दल मतभिन्नता आहे. मग कृष्णाजी शामराव व चिंतोकृष्ण वळे अशी नावे अभ्यासक मानतात. परंतु कृष्णाजी शामराव हेच याचे लेखक असावेत असं बऱ्याच जणांचं मत आहे. त्यामुळं याचा कर्ता कोण आहे याच्याविषयी जरा वादविवाद आहे. आपल्याला वादविवादाचे काय घेणं देणं नाही. पण भाऊसाहेबांची बखर किती महत्त्वाची याच्यावरून आपल्याला कळतं. कारण बखरीचा रचनाकाळ हा 1762-63 हा आहे किंवा हा असावा. आणि भाऊसाहेबांचे बखर असे याचे व्यक्तिवाचक नामाभिमान असले तरी ही बखर व्यक्तिकेंद्रित नाही आहे. भाऊसाहेबांचा जो पराक्रम होता पानिपतच्या युद्धातला त्या पराक्रमाचं वर्णन केले. पण तरी पण याच्यामध्ये व्यक्तिवाचक अशा पद्धतीचं लेखन केलेलं नाही आहे. म्हणजे 1753 साली रघुनाथरावांनी जाटाच्या कुंभेरीवरील स्वारी केली. जाटांची जी कुंभेरी होती त्याच्यावरती स्वारी केली होती.
आणि तिथून इसवी सन 1761 साली पानिपतच्या दारुण पराभवाने नानासाहेब पेशवे यांचे शोकवेगाने निधन झालं व माधवराव पेशवेही आरूढ झाले. माधवराव पेशवेपदी आरूढ झाले. इथपर्यंतचा इतिहास व उत्तरी भागातील मराठ्यांच्या राजकीय घडामोडींचे सूक्ष्म व साध्यंत वर्णन यात केले. भाऊसाहेबांच्या बखरीविषयी आपल्याला थोडीशी जादाची माहिती इंटरनेटवरून आपल्याला मिळवता येईल. ती अशा पद्धतीनं आहे बघा. भाऊसाहेबांची बखर ही मराठी भाषेतील एक प्रसिद्ध बखर आहे आणि मराठी वाङ्मय इतिहासातील अत्यंत लालित्यपूर्ण श्रेष्ठ वाङ्मय गुणांनी युक्त असणारी नावाजलेली बखर म्हणजे भाऊसाहेबांची बखर. आता भाऊसाहेबांच्या बखरीचा कर्ता कोण याच्यामध्ये थोडंसं मतभिन्नता आहे. मग कोण म्हणतं कृष्णाजी शामराव आणि कोण म्हणतं चिंतकृष्ण वळे, हे या दोघांपैकी एक लेखक असावा. पण बऱ्याच जणांचं असं मत आहे की कृष्णाजी शामराव हेच याचे लेखक असावेत. या बखरीचा रचना काळ हा 1762 आणि 63 या कालावधीमधला आहे. भाऊसाहेबांची बखर असे याचे व्यक्तिवाचक नामाभिमान असले किंवा व्यक्तिवाचक नाव जरी असलं, आता भाऊसाहेब म्हणजे कोण, तर भाऊसाहेबांचा पानिपतचा पराक्रम तुम्हाला सर्वांना ज्ञात असेल. पानिपतमध्ये जो पराक्रम केला तो, तरी पण व्यक्तिवाचक नामाभिमान असलं तरी त्यामध्ये ही बखर व्यक्तिकेंद्रित नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 1753 साली रघुनाथरावांनी जाटांच्या कुंभेरीवर स्वारी केली. तिथपासून ते 1761 साली पानिपतच्या पराभवानं नानासाहेब पेशवे यांचे शोकवेगानं निधन झालं आणि माधवराव पेशवेपदी आरूढ झाले. इथपर्यंतचा इतिहास व उत्तर भारतातील मराठ्यांच्या राजकीय घडामोडींचं सूक्ष्म वर्णन या बखरीमध्ये केलेलं आहे. त्या दरम्यानचा कालखंड जर अभ्यासायचा असेल तर भाऊसाहेबांची बखर अतिशय महत्त्वाची आहे. नंतर आपल्याला पुढची बखर बघायची आहे, ती म्हणजे पानिपतची बखर. आता पानिपतच्या बखरीमध्ये काय आहे ते आपण बघूया. पानिपतची बखर, पानिपतच्या युद्धाचं वर्णन करणारी दुसरी एक बखर म्हणजे पानिपतची बखर. मग याचे लेखक आहेत रघुनाथ यादव. लेखक कोण आहेत? रघुनाथ यादव. श्रीमंत महाराज मातोश्री गोपिकाबाई यांच्या आज्ञेवरून बखरीचं लेखन केलंय. गोपिकाबाई तुम्हा सर्वांना ज्ञात असतील. त्यांच्या आदेशावरून या बखरीचं लेखन केलं गेलं. लेखन काळ इसवी सन 1770च्या आसपासचा. या बखरीचा नायक कलपंथीचा आदित्य सदाशिवराव भाऊ शिंदे होळकरांच्या भांडणाला स्पष्ट उत्तर देणारा हा नायक आणि विश्वासरावाला गोळी लागताच गहिवरून येणारा भाऊ येथे दिसतो आणि भाऊसाहेबांची विविध रूपे लेखक विविध रूपे त्याची मांडतो. त्याचबरोबर युद्धवर्णनात त्यांचा हातखंडा आहे. वर्णन प्रसंगी तो रामायण महाभारताच्या उपमा देखील वापरतोय. भाषा हुबेहूब वर्णन यात लेखकाचं कौशल्य आपल्याला यात दिसून येतं. पानिपत ही मराठ्यांच्या इतिहासातील एक शोककथा आहे आणि या शोककथेचा शोकात्मक प्रत्यय बखरीमध्ये मिळतो. हेच तिचं यश आहे असं मानता येईल. म्हणजे पानिपतची एक बखर पानिपतच्या युद्धाचं वर्णन करणारे आणि भाऊसाहेबांची बखर ही एक पानिपतच्या युद्धावरती वर्णन करणारे दोन बखरींचा अभ्यास या ठिकाणी पानिपतच्या माध्यमातून करता येईल किंवा पानिपतचा इतिहास शोधण्यासाठी करता येऊ शकेल. त्यानंतर होळकरांची कैफियत, होळकरांच्या घराणे आणि त्यांचं योगदान काय आहे याचं उदाहरण या होळकरांच्या कैफियतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता होळकरांची बखर देखील असं याला म्हटलं जातं. त्याला होळकरांची कैफियत असं देखील म्हटलं जातं. दोन्ही पण नावं या बखरीला देता येतील. होळकरांच्या घराण्याचा समग्र इतिहास सांगणारी ही बखर आहे आणि याचे नाव होळकरांची कैफियत हे बऱ्याच इतिहासकारांना योग्य वाटतं. होळकर घराण्याचा एक महान इतिहास घडून गेलेला आहे. त्यामध्ये मल्हारराव होळकर असतील, अहिल्याबाई होळकर असतील, यांची नावं या इतिहासामध्ये अजरामर आहेत आणि त्यांचा इतिहास बखरकार या बखरीमध्ये शब्दबद्ध करताना आपल्याला दिसतोय. त्यानंतर काही बखरींचे आणखीन आपल्याला प्रकार या ठिकाणी दिसत आहेत. त्यामध्ये बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक म्हणजे वंशावळी स्पष्ट करणारे बखर असेल, प्रसंग वर्णनात्मक बखरी असतील, पंथीय आत्मचरित्रपर बखरी असतील, कैफियत असतील, जसं वरती होळकरांची कैफियत बघितली, पौराणिक आणि राजनीतीपर बखरी असतील, असे विविध प्रकार बखरीमध्ये आपल्याला बघायला मिळतील. आता हा झाला मध्ययुगीन कालखंडातील इतिहास. मध्ययुगीन कालखंडामध्ये कशा पद्धतीचा इतिहास लिहिला जायचा ते आपण या मुद्द्यामध्ये बघितलं.
आता आपल्याला नवीन मुद्दा अभ्यासायचा आहे, तो म्हणजे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश काळ. आता आधुनिक कालखंड केव्हा झाला सुरू, की जेव्हा ब्रिटिशांची राजवट भारतामध्ये सुरू झाली, तो कालखंड म्हणजे आपला आधुनिक कालखंड, भारताचा आधुनिक कालखंड. मग या भारतीय इतिहास लेखनाचा आधुनिक कालखंड आपल्याला बघायचा आहे आणि ब्रिटिश काळ, त्याची तुलनात्मक अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आणि त्या काळातलं इतिहास लेखन कसं होतं हे आपल्याला या ठिकाणी आत्ता बघायचं आहे. तर आता आपण मध्ययुगीन कालखंडातील इतिहास लेखन भारतामध्ये कशा पद्धतीने केलं जायचं त्याची उदाहरणं बघितली. आता आपल्याला आधुनिक कालखंडातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश काळ हा मुद्दा अभ्यासायचा आहे. आधुनिक कालखंड केव्हा सुरू होतो, ज्यावेळेस ब्रिटिशांची भारतामध्ये राजवट सुरू झाली, तो कालखंड म्हणजे आधुनिक कालखंड भारतातला. आणि हा कालखंड, या कालखंडामध्ये केलेलं इतिहास लेखन आणि ब्रिटिश काळाचं वर्णन कशा पद्धतीने इतिहास लेखनावरती झालं आणि पाश्चात्य इतिहास लेखनाचा प्रभाव भारतीय इतिहास लेखनावरती नंतर कशा पद्धतीने पडत गेला हे पण आपण आता आपल्याला या मुद्द्यामध्ये अभ्यासायचं आहे. आता पहिल्यांदा आपल्याला भारतीय इतिहास लेखन करणारे ब्रिटिश अधिकारी बघणं गरजेचं आहे. भारतावरती, भारताच्या सांस्कृतिक किंवा विविध गोष्टींचं वर्णन करणारे जे ग्रंथ आहेत, ते ग्रंथ कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिले ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. आता आपण भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीमध्ये मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाचा अभ्यास केला आणि मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनामध्ये कशा पद्धतीनं मुघल इतिहासकार असतील किंवा कलन असेल, यांचं लेखन कशा पद्धतीनं झालं याचा आत्ता अभ्यास आपण या मुद्द्यामध्ये केलेला आहे. आता आपण बोलतोय तो म्हणजे आधुनिक कालखंडामध्ये. आधुनिक कालखंड हा ब्रिटिशांच्या राजवटीपासून सुरू होतो आणि म्हणून भारतीय इतिहास लेखन पद्धतीवरती पाश्चात्य इतिहास लेखनाचं संक्रमण कशा पद्धतीने झालं याचा देखील अंदाज आपल्याला या पुढच्या काही मुद्द्यांमध्ये येईल. म्हणून भारतामध्ये किंवा भारताच्या संस्कृतीचं वर्णन करणारे काही ब्रिटिश अधिकारी होते, त्यांचा अभ्यास देखील करणं इथं महत्त्वाचं आहे. म्हणून आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश काळ याचा अभ्यास करताना आपल्याला 19व्या शतकात ब्रिटिश राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून वेगवेगळ्या संशोधनाची आणि लेखनाची परंपरा देखील मोठ्या प्रमाणावरती वाढीस लागली होती. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केलेलं आहे आणि त्यावर वसाहतवादी धोरणाचा प्रभाव जाणवतो. वसाहतवादी धोरणाचा प्रभाव जाणवतो म्हणजे काय, की कशा पद्धतीनं पाश्चात्य संस्कृती ही वसाहतवादाला प्रोत्साहन देणारी होती किंवा साम्राज्यवादाला प्रोत्साहन देणारी होती आणि त्यांची विचारसरणी त्या पद्धतीनं, त्यामुळे ते आपोआपच त्यांच्या लेखनशैलीमध्ये येणारच होतं. त्यामुळे वसाहतवादी धोरणावरती प्रभाव त्यांचा जाणवणारच होता. आणि मग भारतीय संस्कृतीविषयीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन त्यांच्या लेखनातून आपल्याला दिसून येतो. भारतीयांविषयी अगोदरच त्यांनी पूर्वग्रह करून ठेवलेला होता. जसं आपण आपल्याला समजा एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी भेटला, समजा तो शहरातला व्यक्ती असेल, ठीक आहे, शहरातल्या व्यक्तींविषयी अगोदरच एखादा थोडासा अंदाज आपण बांधलेला असतो की शहरातले व्यक्ती असेच असतात, तसेच असतात. आणि भेटल्यानंतर जर आपण त्याच दृष्टिकोनातून त्याच्याशी बोलू लागलो तर त्याची आपली कधी जवळीकता साधता येत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्वग्रह असता कामा नये किंवा जरी असला तरी त्याचं योग्य पद्धतीने चिकित्सक मूल्यमापन करावं, चिकित्सक पद्धतीने संशोधन करावं आणि मग त्याचा जो पूर्वग्रह आहे तो पूर्वग्रह सोडून जे सत्य आहे ते सत्य शोधण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग भारतीयांविषयी मात्र असं घडलं नाही की भारत हा एक मागासलेला देश किंवा भारत हा एक गरीब देश किंवा भारत हा तुकड्या तुकड्यांमधल्या राज्यांचा देश, अशा पद्धतीचा पूर्वग्रह या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेला होता आणि तोच ग्रह त्यांचा कायम त्या ठिकाणी राहिला. त्यामुळे भारतीयांना कमी लेखण्याची परंपरा ब्रिटिशांनी काही सोडलेली नाही आणि त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या या इतिहास लेखनातून आपल्याला जाणवताना दिसतात. म्हणून भारतीय संस्कृतीविषयीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन त्यांच्या लेखनातून दिसणारच होता. म्हणून आपल्याला आता भारतात इतिहास लेखन करणारे काही ब्रिटिश अधिकारी होते ते आपल्याला बघायचे, पण सगळेच अधिकारी पूर्वग्रह दूषित अशा पद्धतीचे लेखन करत नव्हते. त्यातले काही अधिकारी हे भारताच्या योग्य संस्कृतीचा उलगडा करणारे देखील होते, काहींना भारतीय संस्कृती आवडलेली देखील होती. हे थोडीशी अपवाद वगळता संपूर्ण ब्रिटिश इतिहास लेखन हे पूर्वग्रही दूषितच होतं ना, भारताला कमी लेखणारच होतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. भारतीय इतिहास लेखन करणारे ब्रिटिश अधिकारी कोणते, तर ते पुढील प्रमाणे. त्यामधला पहिला ब्रिटिश अधिकारी आणि त्याचा फोटो पण बाजूला दिलेला आहे बघा, अलेक्झांडर कनिंगहॅम. अलेक्झांडर कनिंगहॅम याचा कालखंड 23 जानेवारी 1814 ते 28 नोव्हेंबर
'93चा आणि त्यानं द एन्शियंट जॉग्राफी ऑफ इंडिया ह्या नावाचा ग्रंथ त्यानं लिहिलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक इतिहासकार आणि त्याने लिहिलेल्या ग्रंथाची यादी आपल्याला करायची आहे. एका वहीमध्ये करा किंवा एका तक्त्यावरती करा आणि तो तक्ता घरातल्या भिंतीवरती चिटकवून द्या. म्हणजे तुमचा हा दुसरा टॉपिक परफेक्ट होऊन जाईल आणि पैकीच्या पैकी तुम्हाला यात मार्क मिळून जातील. त्यामुळे हा तक्ता अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर अलेक्झांडर कनिंगहॅम यानं द एन्शियंट जॉग्राफी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. आता हा ग्रंथ, या ग्रंथामध्ये काय मांडले ते आपल्याला बघायचं आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक हे अलेक्झांडर कनिंगहॅम होते. टिपालियामध्ये तुम्हाला अशी वाक्य लिहावी लागतील की कोण अलेक्झांडर कनिंगहॅम कोण आहेत किंवा त्यांचं कार्य काय आहे, याचा उहापोह टिपालियामध्ये करावा लागतो. मग त्यातला पहिला मुद्दा येतोय बघा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक हे अलेक्झांडर कनिंगहॅम होते. त्यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन देखील झालेलं आहे. त्यासाठी त्यांची प्रामुख्याने बौद्ध ग्रंथातील उल्लेख असलेल्या ठिकाणांचे उत्खनन आणि संशोधनपर लेखन देखील केलं. म्हणजे त्यांचं वाचन भारतीय संस्कृतीवरती देखील होतं आणि त्या संदर्भातून त्यांनी उत्खनन करण्याचा प्रयत्न केला. कुठल्या ठिकाणी, कोणकोणत्या ठिकाणी बौद्ध तत्त्वज्ञान असेल किंवा ते ग्रंथ वाचून कोणकोणत्या ठिकाणी उत्खनना योग्य आहेत आणि अशा ठिकाणी उत्खननास त्यांनी सुरुवात केली आणि भारतीय इतिहास उलगडण्याचा त्यांनी कदाचित प्रयत्न केला असेल या उत्खननाच्या माध्यमातून. मग काश्मीरमधील मंदिरांच्या वास्तुशिल्पांवरती देखील त्यांनी लेखन केलेलं आहे. नाणकशास्त्र असेल, मंदिरे असतील, स्तूप, त्याचबरोबर भूगोल यांवर त्यांनी पुस्तकं देखील लिहिलेली आहेत. तसेच भारतीय पुरातत्वविषयक विविध शाखांतील संशोधनाचा पाया देखील त्यांनी घातलेला आहे. त्यानंतर दुसरे ब्रिटिश अधिकारी आहेत. त्यांचं नाव आहे सर जॉन मार्शल. यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामध्ये यांचा मोठा वाटा होता आणि हे त्याचे प्रमुख होते. आता यांचा कालखंड काय बघा, 19 मार्च 1876 ते 17 ऑगस्ट 1958 हा कालखंड यांचा आहे. यांनी लिहिलेले ग्रंथ कोणते आहेत बघा, द बुद्धिस्ट आर्ट ऑफ गांधार आणि तक्षशिला. प्राचीन काळातली जी मोठी विद्यापीठं होती त्यांचं संशोधन, त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न यांनी कदाचित केला असावा आणि या ग्रंथामध्ये त्याचा उहापोह आहे. आता यांच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. यामुळे भारतीय संस्कृती 5000 वर्षापूर्वींची आहे हे याच्या संशोधनानं सिद्ध झालेलं आहे. तक्षशिला, सांची, श्रावस्ती, पाटणा, सारनाथ इत्यादी ठिकाणी त्यांनी उत्खनन केलं आणि भारतीय इतिहास उजेडात आणण्याचा प्रयत्न कदाचित त्यांनी केला. त्यांनी वस्तूंचा संरक्षणाचा कायदा 1904 साली संमत करून भारतातील प्राचीन वस्तूंना शास्त्राकडून संरक्षण मिळू लागले. पुराणवस्तू ज्या उत्खननामध्ये सापडतात त्यांचं जतन आणि संवर्धन भारतामध्ये व्हावं त्यासाठी त्यासंबंधीचा ब्रिटिश कायदा त्यांनी 1904 मध्ये संमत करून आणला, जेणेकरून त्या सगळ्या वस्तू जतन व्हावा आणि भारतीयांचा इतिहास पुढच्या पिढीला मिळावा हा कदाचित त्यांचा उद्देश त्यामध्ये असावा. भारतीय संशोधकांना पुरातत्वीय उत्खननाचं प्रशिक्षण देण्याचं काम यांनी केलं आणि संग्रहालयांमध्ये त्यांनी वाढ केली. अनेक शिलालेख शोधून त्यातील माहिती त्यांनी प्रसिद्ध देखील करण्याचं काम केलं. म्हणजे सापडलेला इतिहास लोकांपुढे मांडण्यासाठीचे प्रयत्न सर जॉन मार्शल यांचे आपल्याला यातून दिसतात. त्यानंतर पुढचे इतिहासकार आहेत जेम्स मिल. 1773 ते 1836 हा कालखंड जेम्स मिल यांचा आहे. इथं त्यांचा फोटो बाजूला दिसतोय. आता जेम्स मिल यांनी कोणते ग्रंथ लिहिले तर दी हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला आहे आणि या ग्रंथाचे जवळपास 3 खंड आहेत. 1817 साली हे खंड प्रसिद्ध झालेले आपल्याला दिसतात. आता यामध्ये काय म्हटले बघा, ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावरती लिहिलेला पहिला ग्रंथ आहे. एखादा ब्रिटिश इतिहासकार आणि त्यानं भारतीय इतिहासावरती लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे जेम्स मिल यांचा, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. रिकाम्या जागेमध्ये हा बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न आलेला आपल्याला दिसून येईल जर तुम्ही प्रश्नपत्रिका चालत असाल तर. त्याच्या इतिहास लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आहे. म्हणजे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव याच्या इतिहासामध्ये त्याची एक त्रुटीच म्हणावी लागेल लेखनातली, की त्याचं इतिहास लेखन हे वस्तुनिष्ठ नव्हतं, चिकित्सक पद्धतीचं कदाचित नसावं हा त्याचा अभाव आहे. आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंवर संबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन त्याच्या लेखनावरती उमटलेला आपल्याला दिसतो. म्हणजे अगोदरच भारतीयांबद्दल त्यानं जे मत बांधून ठेवलंय ते त्यानं सोडलंच नाही. एवढं वाचन करून सुद्धा त्याने सोडलं नाही आणि शेवटी त्या लेखनामध्ये ते जाणवूनच आलं आणि त्यामुळं असे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात. म्हणजे जेम्स मिल हा पूर्वग्रहदूषित भारताबद्दलचा
त्याचं मत कायमच राहिलं आणि लेखनामध्ये देखील तेच आपल्याला बघायला मिळतं. जेम्स मिलबाबत पुढं काय माहिती दिली आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. इंग्लंडमधील मिल हे एक तत्त्वज्ञ होते, इतिहासकार होते, अर्थतज्ञ होते, तसेच उपयुक्तवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते देखील होते. आता उपयुक्ततावादाचा जनक हा जेरेमी बेंथमेने यांना मानलं जातं आणि या बेंथमेने जो उपयुक्ततावाद मांडला हा उपयुक्ततावाद हा सुखावरती आधारित आहे. म्हणजे ज्या गोष्टींनी वेदना दूर करणं आणि सुख प्राप्त करणं हा तो उपयुक्तवाद. भांडवलशाहीच्या किंवा भांडवलवादाच्या नंतरचा, आता भांडवलवाद म्हणजे काय की ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावरती भांडवलदार गुंतवणूक करू लागले, मोठमोठे कारखाने उभं करू लागले, उत्पादन वाढायला लागलं, भांडवलशाही निर्माण झाली. भांडवलशाहीनंतर ऐशोआराम पद्धतीचं जीवन, सुख प्राप्त करणं ह्या सगळ्या गोष्टींचा उगम झाला, तोच उपयुक्ततावाद. आणि ह्या उपयुक्ततावादी विचारसरणीचा पुरस्कर्ता तो होता. त्यामुळे साहजिकच आहे भारतीयांना तो गरीब समजायचा आणि भारतीय संस्कृती एकदम घाणेरड्या पद्धतीची संस्कृती आहे असं त्याचं स्पष्ट परखड मत या ठिकाणी होतं. विकिपीडियावरती बाबाचा जर आपण सर्च केला तरी आपल्याला याची विचारसरणी जाणवेल. म्हणून जेम्स मिल हा पूर्वग्रह दूषितच भारतीयांबाबत होता आणि त्या पद्धतीचं लेखन त्यानं त्याच्या लेखनामध्ये केलेलं आपल्याला जाणवत आहे. मग या जेम्स मिल याने तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, राजकीय, सामाजिक धोरणं यांवरती मोठ्या प्रमाणावरती लेखन केलं. 1806 साली ब्रिटिश भारताचा इतिहास लिहिण्यास त्यानं प्रारंभ केला आणि भारतात झालेल्या ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेचा व विस्ताराचा पहिला हा त्याचा पुढचे ब्रिटिश अधिकारी आहेत माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. 1779 ते 1859 हा त्यांचा कालखंड. आता माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. लक्षात ठेवा, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि हे इसवी सन 1879 ते 27 या दरम्यान मुंबईचे गव्हर्नर होते. त्यामुळे मुंबईमध्ये असणारं त्यांचं वास्तव्य आणि मुंबईविषयी असणारं प्रेम त्यांच्या लेखनातनं पण आपल्याला जाणवतं. पुढं मुंबईमध्ये त्यांच्या काय काय आठवणी आहेत ते पण आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक सुधारणा केलेल्या आहेत. जसं मगाशी मी म्हटलं की काही ब्रिटिश अधिकारी अपवाद आहेत. भारतीय पूर्वग्रह दूषित लेखन करणारे इतिहासकार ब्रिटिश इतिहासकार जास्त करून आहेत, परंतु काही अपवाद जे मी म्हटलं त्यातले हे एक अपवाद आहेत. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना भारताविषयीचं थोडीशी आवड आणि प्रेम यातनं आपल्याला जाणवून येते आणि या आधारावरच त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक सुधारणा केलेल्या आहेत. अनेक संस्थांची निर्मिती केली. मुंबईमध्ये वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या. शैक्षणिक संस्था असेल, सामाजिक संस्था असेल त्यांनी स्थापन केलेल्या आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर ते कर्तबगार प्रशासकही होते. उत्तम प्रशासनकार, मुत्सद्दी आणि इतिहासकारही होते. त्यांनी कायद्याचे आणि स्थानिक प्रशासन लोकप्रिय करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. कायदे सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केला आणि स्थानिक प्रशासन करण्यामध्ये ते अतिशय पारंगत होते. योग्य व्यवस्थापनाचा उत्तम नमुना म्हणजे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन असं म्हणावं लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लेखनातून देखील आपल्याला जाणवतात. ब्रिटिशांचे प्रतिनिधी म्हणून नागपूरकर भोसले, दुसरे बाजीराव पेशवे अशा अनेक दरबारी त्यांनी काम केलेलं आहे. त्या काळामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये राजदरबारामध्ये गादीवरती राजालाच बसवलं जायचं, परंतु पूर्ण राज्यकारभार हा ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्या ठिकाणी राजाला करावा लागत होता. अशा पद्धतीची ब्रिटिश शासन व्यवस्था होती. मग ब्रिटिशांचे प्रतिनिधी म्हणून नागपूरकर भोसल्यांकडं किंवा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडं त्यांनी दरबारामध्ये काम करताना पाहिलेलं आहे. मग मातृभाषा, इंग्रजी भाषा अशी शिक्षण पद्धती त्यांनी सुरू केली. म्हणजे मातृभाषेमधनं पण शिक्षण पाहिजे, इंग्रजीमधून देखील शिक्षण पाहिजे, अशा पद्धतीची शिक्षण पद्धती त्यांनी सुरू केली आणि स्थानिकांच्या शिक्षणासाठी छोटी पुस्तकं देखील छापून घेतली की जेणेकरून छोट्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांना शिक्षणाची आवड निर्माण होईल आणि शिक्षण घेण्यासाठी पुढं सरसावतील. म्हणून त्यांना शिक्षणामध्ये त्यांचं योगदान खऱ्या अर्थानं आपल्याला मानावं लागेल. त्यानंतर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी शिक्षणासाठी दक्षिणा फंड देखील उभारला. म्हणजे शिक्षणाला कोणताही फंड कमी पडू नये यासाठी त्यांनी दक्षिणा फंड उभारला. त्यांना मराठी, फारसी, ग्रीक, रोमन या भाषा देखील अवगत होत्या. म्हणजे अनेक विविध भाषांमध्ये ते पारंगत होते. त्यामुळे त्यांचं लिखाण देखील तितकंच परिपूर्ण आणि व्याप्ती असलेलं त्यांचं लिखाण त्या ठिकाणी होतं.
त्यांच्या मृत्यूनंतर भारतीय स्थानिकांनी व त्यांनी जे उत्तम काम केलं, उत्तम प्रशासन करून दाखवलं, भारतीयांसाठी सामाजिक शैक्षणिक जी कामं केलं त्याची पोचपावती आता भारताची संस्कृतीच आहे की ज्या लोकांनी चांगली कामं केली त्या चांगल्या कामांचा सत्कार करणं आणि जी लोक भारतासाठी वाईट आहेत त्यांना योग्य शिक्षा करणं हे भारतीयांच्या पायंड्यामध्ये पहिल्यापासून येतं. भारतीयांनी एल्फिन्स्टननी जी मुंबईसाठी केलं किंवा महाराष्ट्रीयन लोकांसाठी किंवा भारतासाठी जे केलं त्यासाठी त्यांच्या मृत्यूनंतर भारतीय स्थानिकांनी वर्गणी गोळा केली आणि वर्गणी करून त्यांच्या नावे एल्फिन्स्टन महाविद्यालय आणि इन्स्टिट्यूट उभं केलेलं दिसतं आपल्याला. त्याचबरोबर परेलचा जो ब्रिज आहे त्या परेल ब्रिजला व लोकल स्टेशनला देखील त्यांचं नाव आहे. हे परेलचं स्टेशन जे आपल्याला दिसतंय हे परेलचं स्टेशन आणि या स्टेशनला नाव एल्फिन्स्टन स्टेशन असं देखील म्हटलं जातं. आता या स्टेशनचं नामकरण केलं आहे प्रभादेवीमध्ये. एल्फिन्स्टनऐवजी प्रभादेवी असं त्याला म्हटलं जातं. हे हल्लीचा ह्या घटना आहेत, परंतु पूर्वीपासून याला एल्फिन्स्टन स्टेशन असं मानलं जायचं. म्हणजे परेल ब्रिजला देखील त्यांचं नाव आहे. इथं बघा एल्फिन्स्टन रोड म्हणजे रस्त्याला देखील नाव दिले आणि जे लोकलचं स्थानक आहे रेल्वे स्थानक त्या एका रेल्वे स्थानकाला हे नाव दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. नंतर ते प्रभादेवीमध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर पुढच्या अधिकारी जेम्स ग्रँड डफ. आता यांनी कुठलं पुस्तक लिहिलं बघूया, अ हिस्ट्री ऑफ मराठाज. तसेच या ग्रंथाचे देखील 3 खंड पाडलेले आहेत. म्हणजे अ हिस्ट्री ऑफ मराठाज हा ग्रंथ जेम्स ग्रँड डफ यांनी लिहिला आणि तो 3 खंडांमध्ये प्रकाशित केलेला आहे. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती या ग्रंथातून जाणवते. परत तसंच बघा प्रत्येक इतिहासकार बऱ्यापैकी पूर्वग्रह दूषित लेखन करताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय. एल्फिन्स्टन सोडले तर भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याचं काम जेम्स ग्रँड डफ यांनी केलं. मराठ्यांचा इतिहास याच्या ग्रंथात दिलेला मराठ्यांचा इत्तंभूत इतिहास त्यांच्या ग्रंथात दिलेला आहे. मराठ्यांचा इतिहास अभ्यासायचा असेल तर यांचा ग्रंथ अभ्यासावा, परंतु व्यवस्थित चिकित्सकपूर्व तो वाचावा लागेल, कारण पूर्वग्रह दूषित लेखन ते काही कामाचं नसतं हे सर्वांना माहिती आहे. वाचक देखील तितकाच चिकित्सक प्रवृत्तीचा असायला पाहिजे, म्हणजे योग्य लेखक तपासून संदर्भ उतरवून काढणारा असावा. आता डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा निळकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिले. म्हणजे डफ यांचं जे मराठ्यांबाबतचं लेखन होतं त्यातल्या ज्या चुका आहेत किंवा त्यातल्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा जनार्दन कीर्तने निळकंठ जनार्दन कीर्तने आणि विका मराठे यांनी दाखवून देण्याचं काम 19व्या शतकात केलेलं आहे. त्यानंतर जेम्स ग्रँड डफ यांच्यावरची पुढची माहिती काय बघूया. दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करण्यात डफ यांचाही सहभाग होता. सातारच्या राज्याची घडी नीट बसवण्यासाठी रेसिडेंट म्हणून डफ याला पाठवण्यात आलं होतं आणि तेथे त्यांनी बखरी, सनदा, हस्तलिखित, पोथ्या वगैरे ऐतिहासिक साधने गोळा केली होती. लेखनाची आवड आहे म्हटल्यावर तो गोळा करणार, वाचणार आणि त्याच्यावरनं मग स्वतःचं पूर्वग्रह दूषित लेखन करणार. मग मोडी ग्रंथांचं भाषांतर त्याने करून घेतलं आणि इंग्रजी भाषेमध्ये किंवा इतर भाषांमध्ये देखील त्या ग्रंथाचे अनुवाद आपल्याला बघायला मिळतील. 1818 ते 1922 या काळात त्यानं मराठ्यांचा सूत्रबद्ध इतिहास सिद्ध केला. हा इतिहास पटण्यासारखा नसला तरी पहिला सुसूत्र एकसंघ मराठ्यांचा इतिहास हे त्याचे मूल्य महत्त्वाचं आहे. पटण्यासारखं नाही आहे पण काही बाबी त्यातनं आपल्याला पुराव्यादाखल गोळा करता येतील. असा जेम्स ग्रँड डफ. पुढचा इतिहासकार आहे कर्नल टॉड. आता कर्नल टॉडनं कुठला ग्रंथ लिहिला आहे बघूया. टॉड्स ॲनल्स ऑफ राजस्थान नावाचा ग्रंथ कर्नल टॉड यांनी लिहिला आहे. यांनी राजस्थानचा इतिहास लिहिला आहे. पुस्तकावरूनच आपल्याला कळते कुठला इतिहास असेल. यातही भारतांना कमी लेखनाची प्रवृत्ती यातनं त्यांची जाणवते. हे इतिहास लेखन हे पूर्णतः पूर्वग्रहित दूषितच होतं ब्रिटिशांचं, यात काय तेळ मात्र शंका नाही. त्यानंतर पुढचे इतिहासकार आहेत विल्यम विल्सन हंटर यांनी अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिलेला आहे. हिंदुस्थानचा कसा इतिहास लिहिला आहे? हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिलेला आहे. त्याच्या इतिहास लेखनात निपक्षपाती वृत्ती दिसून येते. आता जसं की एल्फिन्स्टन
हे ज्या पद्धतीचे अधिकारी होते त्याच पद्धतीचे विल्यम हंटर देखील अधिकारी होते। यांचं लेखन हे पूर्वग्रही दूषित नव्हतं, निपक्षपाती वृत्तीनं त्यांनी इतिहास लेखन केलेलं आपल्याला यातनं जाणवतं। अपवादामधले हे एक हंटर। आता टिपा लिहामध्ये काही प्रश्न विचारले जातील, म्हणजे जेम्स मिल विषयी टिप लिहा किंवा कर्नल टॉड विषयी टिप लिहा किंवा एल्फिन्स्टन यांच्याविषयी टिप लिहा। त्यामुळं प्रत्येक ब्रिटिश अधिकाऱ्याने लेखन केलेले ग्रंथ आणि त्या ग्रंथांचं वैशिष्ट्य तुम्हाला लिहायचं आहे। फक्त एवढं लक्षात ठेवा की पूर्वग्रह दूषित नसणारे इतिहासकार कोण आणि पूर्वग्रह दूषित लेखन असणारे इतिहासकार कोण, याच्यात विभागणी तुम्हाला व्यवस्थित करता आली तर फारशी मुद्दे लिहिण्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही। आता जेम्स मिल यांच्या मुद्द्यामध्ये आपण मगाशी बघितलं काय काय बघा। ब्रिटिश इतिहासकार जेम्स मिल याने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ लिहिला। 1817 साली त्यांनी 3 खंडात हा ग्रंथ प्रसिद्ध केला। ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासकारावरती लिहिलेला पहिला ग्रंथ म्हणून या ग्रंथाचं महत्त्व आहे। तरीही त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो। भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रह दृष्टिकोन स्पष्टपणे व्यक्त होताना याच्या ग्रंथामध्ये दिसतो। अशा पद्धतीने 3-4 मुद्दे तुम्ही लिहिले तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळून जातील। त्यानंतर दुसरी टीप आपल्याला सांगता येईल जेम्स ग्रँडफ यांच्याविषयीची ही टीप आहे। या ब्रिटिश अधिकाऱ्याने अ हिस्ट्री ऑफ मराठाज हा ग्रंथ लिहिला। मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये याचा समावेश होतो। भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची वृत्ती डबच्या इतिहासामध्ये आहे, ग्रंथामध्ये जाणवते। परंतु पहिला सुसूत्र एकसंघ मराठ्यांचा इतिहास हे या ग्रंथाचे मूल्य महत्त्वाचे आहे।